ताराप्रमाणे काल 13/2ला हा उत्सवाचा सुरुवात झालेली आहे. गादी पूजनाने सुरुवात झालेली आहे. त्यानंतर संध्याकाळी कीर्तन झालेलं आहे आणि आता 15 तारखेला म्हणजे रविवार दिनांक 15/2ला महाशिवरात्रीचा कार्यक्रम होतो. महाशिवरात्रीचा कार्यक्रम म्हणजे जाकमाता देवी विरेश्वरची बहीण ती जाकमाता देवळातनं निघून साधारण 11 वाजता ती पालखी निघते. ती साधारण 8:30-9 पर्यंत विरेश्वरच्या मंदिरात येते. त्यानंतर मग रात्री महापूजा कार्यक्रम होतो आणि मग दुसऱ्या दिवशी कीर्तन आणि साधारण बुधवारी 18/2ला महाराष्ट्रात छबिना म्हणजे छबिना उत्सव साजरा होतो. त्यावेळी साधारण 11 वाजल्यापासून गावोगावच्या पालख्या येतात. पहिली नात्याची रवळनाथची पालखी येते साधारण 11 वाजे. शेवट दासगाव, उसव, कोठे, मुठवली, शिरगाव, तोचिंदे आणि त्यानंतर मग शेवट विनेरची धोळाई माता येते आणि त्यानंतर धोळाई माता आल्यानंतर संपूर्ण देवाचा गोंधळाचा कार्यक्रम होतो. तो गोंधळाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर संपूर्ण छबिना बाहेर पडतो. तो उभ्या गाडीतनं पहिली पालखी धोळाईची असते आणि शेवट वीरेश्वर महाराजांची अशी संपूर्ण मिरवणूक निघून साधारण रात्रभर ती 3-3:30ला सुरू होते. ती सकाळी 8:30ला वीरेश्वर देवळात येते आणि त्यानंतर 11 वाजता महाराजांची पालखी येते वीरेश्वर महाराजांची. त्यानंतर पोलीस मानवंदना होते आणि मग वीरेश्वरची पालखी देवळात ताना बसतोय आणि मग ललिताचं कीर्तन होतं आणि वीरेश्वर छबिन्याचं सांगता होते. धन्यवाद.